मी तुझी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करेन, मी तुला कोर्टात बघून घेईन. मित्रांनो, हे वाक्य आपण ऐकतच असतो. मित्रांनो, हे नुसते वाक्य नाहीत, तर हा एक सामान्य माणसाचा विश्वास आहे, जो इथल्या सिस्टीमवरती किंवा इथल्या प्रशासनावरती, इथला कायदा आणि सुव्यवस्थावरती हा त्यांचा विश्वास आहे. मित्रांनो, हे कायद्याचं राज्य आहे. इथे जगत असणारा प्रत्येक सामान्य माणूस व त्या सामान्य माणसाचं संरक्षण ही इथली कायदा आणि सुव्यवस्था करत असते. मित्रांनो, मस्साजोग सरपंचाचं जे काही प्रकरण घडलं ते ऐकून किंवा ते आलेले जे काही चार्जशीटमधील फोटो आहेत ते पाहून नक्कीच असं वाटतंय का हे कायद्याचं राज्य आहे. हातपाय तोडा परंतु माझ्या मुलाबाळासाठी मला जिवंत सोडा, हे वाक्य आहे त्या सरपंच देशमुख यांचं. मित्रांनो, किती भयानक आणि भयावह परिस्थिती आहे. एक माणूस आपल्या जीवनाची, आपल्या जीवाची अकांतानं भीक मागत आहे की मला जिवंत सोडा. मित्रांनो, ही काय आहे तर ही कायदा आणि सुव्यवस्थेवरती एक प्रश्नचिन्ह उत्पन्न करणारी घटना आहे. संतोष देशमुखांची हत्या तर अतिशय निर्घृणपणे करण्यात आली, परंतु त्यांची हत्या केल्याच्या नंतर त्यांचा जो काही अर्धमिला निचपीत पडलेला जो देह आहे त्या देहावरती अगदी लघवी या नराधमांनी केली आहे. आणि प्रश्न असा निर्माण होतो की मित्रांनो, ही जी काही लघवी आहे ही प्रशासनावरती एक प्रश्नचिन्ह, मोठ्या पद्धतीचं प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. सामान्य माणसाचं जीवन जगत असताना, या संपूर्ण राज्यामध्ये वावरत असताना प्रत्येकाला हे कायद्याचं संरक्षण असतं. कायद्याच्या संरक्षणामध्ये प्रत्येक माणूस हा बांधला गेला असतो. मित्रांनो, लक्षात घ्या, एखादी मगरूर भाषा करायची म्हणलं तरी माणसं भीत असतात, एखादी चापट मारायची म्हणलं तरी माणसं भीत असतात, परंतु एखादा खून करत असताना किती थंड डोक्याने हा खून झालाय बघा. यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था, पोलीस प्रशासन याची कुठलीही तमा न बाळगता हा खून झालेला आहे. खून करत असताना तो खून रेकॉर्ड केला आहे अतिशय निर्घृणपणे, कुठल्याही गोष्टीचा विचार, कुठल्याही गोष्टीची भीती मनामध्ये न बाळगता ही गोष्ट किंवा हा खून कॅमेऱ्यामध्ये, मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे. म्हणजे त्या नराधमांना इथल्या प्रशासनाची, इथल्या कायदा व सुव्यवस्थेची कसलीच भीती नाही हे दिसून येत आहे. मित्रांनो, ह्या घटनेमुळे पूर्ण महाराष्ट्र हादून गेला आहे आणि प्रत्येक जण असं म्हणत आहे की हे खरंच कायद्याचं राज्य आहे का, किंवा या राज्यामध्ये कायदा आणि प्रशासन कशा पद्धतीनं चालणं आहे आणि सामान्य माणसानं कशा पद्धतीनं जगलं पाहिजे. मित्रांनो, लक्षात घ्या, ही गोष्ट किंवा याच्यामध्ये जर न्याय भेटला नाही किंवा हे आरोपी जर सुटले तर नक्कीच इथल्या व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होईल व सामान्य माणूस कशा पद्धतीने जगेल किंवा जगण्याची भीती नक्कीच त्याच्या मनामध्ये असणार आहे. ही भीती प्रशासनानं काढावी किंवा प्रशासनानं या संबंधामध्ये, या केसमध्ये चांगल्या पद्धतीने लक्ष घालून पुन्हा एकदा सामान्य माणसाचा आत्मविश्वास मिळवावा, असं मला या व्हिडिओमधून सांगायचं आहे. धन्यवाद.